नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. लग्न, आपण ज्याला दैवी बंधन मानतो, देवाच्या साक्षीने 7 फेऱ्यात बांधली जाणारी 2 जीवांची आयुष्यभराची गाठ, ज्यामध्ये अडकायला कोणाला नाही आवडणार. पण एक सत्य असंही आहे, जे कोल्हापूरमधील एका गावात वयस्कर मंडळी हळू आवाजात सांगतात आणि रात्रीच्या अंधारात कुजबुजतात की काही लग्न ना मंत्रांनी होतात ना माणसाच्या साक्षीने. ती लग्न होतात एकांतात, अंधारात, जिथे देव नसतो, फक्त अतृप्त आत्म्यांची उपस्थिती असते. अर्धवट राहिलेल्या इच्छा, तारुण्यात आलेलं मरण आणि मस्करीत ओलांडलेली सीमा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जन्म घेतो असा शाप, जो फक्त एका माणसाला नाही तर त्याच्या नावासोबत संपूर्ण घराला गिळून टाकतो. आणि आजचा हा अनुभव अशाच एका मस्करीत सुरू झाला, पण मृत्यूशय्येवर येऊन संपला. सदरील अनुभव पाठवला आहे आनंद मस्वेकर यांनी. स्थळ कोल्हापूर. शापित विहिरीचा सत्य अनुभव. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ज्या व्यक्ती वयात आलेल्या असतात, तिच्या वयात आल्यानंतरच्या भावना उत्तेजित झाल्या असतील, अशी व्यक्ती जेव्हा अपघाती, हत्या, धोका किंवा कपटाने मरण पावते, तेव्हा त्या अविवाहित स्त्री किंवा पुरुषाचा आत्मा हा पिशाच्य योनीत संबंध या सर्वात शक्तिशाली श्रेणीत अडकून पडतो. हे संबंध पिशाच एखाद्या नवविवाहित किंवा अविवाहित पुरुष अथवा स्त्री यांच्या तारुण्याकडे आकर्षित होऊन त्यांच्यावर हावी होतं आणि मग सुरू होतो एक अमानवीय शारीरिक यातना देणारा आसुरी खेळ, त्यासहित भयंकर असे विचित्र भास. सन 1981. धनुनाथ राकटे, वयाने 25ला पैलवान गडी, 3-4 जणांना एकटाच धूळ चाटवील अशी त्याची देहयष्टी. जानेवारीचा महिना सुरू होता. दिवस लहान आणि रात्र मोठी होती. संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. आज धनूच्या मित्रांनी कामंतांच्या शेतात हुरडा पार्टीचा बेत आखला होता. ए आये, म्या जातो हा, धनू आपल्या आईला म्हणजे मुकीबाई यांना म्हणाला. त्यावर त्यांनी हो करत मान डोलावली आणि म्हणाल्या, पोरांच्यात राहा आणि शेतान ती ईर आहे तिथं जाऊ नगस. मुकीबाई जरा घाबरलेल्या चेहऱ्याने म्हणाल्या, काय र धन्या, पोरा कुठं चाललास सांच्याला? नानी घरातून टॉवेलने तोंड पुसत धनूचे वडील तुकाराम उर्फ तात्या राकटे यांनी प्रश्न विचारला. आपल्या वडिलांच्या वाक्यावर धनूने कामंतांच्या शेतावर मित्रांनी ठेवलेल्या हुरडा पार्टीबद्दल सांगितलं. त्याच्या त्या वाक्यावर कामंतांचं शेत हा शब्द ऐकताच तात्यांचा चेहरा जरा पडला. उदास, भय अशा भावनांनी ग्रासला. धन्या, पोरा, तुम्हासनी ते शेत कसं हाय ठाव नाही वय, तरी बी ईशाची परीक्षा काहून घ्यायची म्हणतो मी. तात्या म्हणाले, आव आबा, हे भूतबीत काय असतंय वय, तुम्ही कधी पाहिलंय का ते ध्यान? धनू म्हणाला आणि मग त्याने डावा हात पैलवानासारखा उजव्या हाताखालच्या मनगटावर मारत पुढे सांगितलं, पैलवान हाय म्या, भूत भेटलं तर तिथंच लोळवून येईन. धनू काहीशा मरकट मस्तीत म्हणाला. त्याच्या या वाक्यावरती त्याचे आई वडील एकमेकांकडे पाहत हसले आणि जाताना त्याला पुन्हा एकदा ताकीद दिली, काहीही झालं तरी त्या इहिरीकडं फिरकू नकोस. धनू आणि त्याचे 2-3 मित्र, केशव, रामदास, संत्या असे 4 जण मिळून हुरडा पार्टीला लागणारं सामान, ज्वारीची कणसं, लाकडं, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा असं बरंचसं सामान घेऊन सगळी जण कामंतांच्या शेतावर पोहोचले.
कामंतांच्या शेतावर बाजरी लावलेली. पीक आता पिकून गेलेलं. माणसांच्या छाताडा इतकं उंच झालं होतं. रात्रीच्या काळोखात ते पीक जरा भीती दाखवणाऱ्या काळ्या आकृतीचं रूप घेऊन एखाद्या दैत्यासारखं भासत होतं. कामंतांचं शेत गावापासून 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. कामंतांनी अर्ध शेत कापलेलं आणि अर्ध शेत तसंच ठेवलेलं. शेतातून 7 माणसं जातील अशी एक 100-1 पावलांची वाट सरळ आत विहिरीच्या दिशेने गेलेली दिसत होती आणि विहिरीपासून 100-1 पावलांवर या सर्वांनी हुरडा पार्टी करायला सुरुवात केली. प्रथम सर्वांनी सोबत आणलेल्या लाकडांची आग पेटवली आणि लाकडाचा विस्तव पडायची सगळीजण वाट पाहू लागले. तोपर्यंत सर्वजण वातावरणात पडलेल्या थंडीपासून देहाला ऊब देण्याकरता आगीच्या जवळ शेकत बसले, गप्पा मारू लागले. आणि अशातच गप्पांचा विषय या सर्वांपासून उजव्या हाताला दूर शांत असलेल्या विहिरीत आत्महत्या केलेल्या कांताबद्दल निघाला. या सर्व पोरांमध्ये रामदास अशा गावचपाट्या बातांना तिखट मसाला लावून सांगण्यात फार एक्सपर्ट त्यानेच सुरुवात केली. 15 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. रामदासने एक गंभीर नजर टाकत डोळ्यांनी एक वेळ सगळ्यांकडे रोखून पाहिलं आणि मग तोच रोख हळूच मान वळवत विहिरीच्या दिशेने वळवला आणि पुढे सांगू लागला. या कामंतांच्या शेतावर कामत सावकाराच्या 20 वर्षाच्या पोरीने म्हणजे कांताने शेतातल्या विहिरीत उडी मारून जीव दिलाय. पोलीस तपास सुरू झाल्यानंतर मैताच्या पंचनाम्यात असं कळालं का पोरगी गरोदर होती. गावातली लोक बोलत होती पोरीचं लफडं होतं. ज्या पोरावर कांता प्रेम करायची त्या पोरानं हे पोरगं आपलं नाही असं म्हणून तिला सोडून दिलं आणि म्हणूनच नैराश्यपोटी सावकाराच्या पोरीनं कांतानं वाड्यातील सगळी लोक झोपल्यावर गुपचूप या शेतावर येऊन स्वतःच्या पायाला दगड बांधून विहिरीत जीव दिला. रामदासने एका कुतूहल, भय आणि आश्चर्यकारक नजरेने डोळ्यांच्या भुवया बारीक करत आपल्या मित्रांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, तर या उलट गावातली काही लोक तर असं सांगतात की जेव्हा कांता पोटुशी आहे हे सावकाराला कळालं तेव्हा खुद्द सावकार आणि त्याच्या बायकोने आपल्या पोटच्या पोरीची समाजात बदनामी होईल, लोक हिणवतील, इज्जत जाईल या भीतीनं त्या दोघांनी स्वतःच्या रक्ताच्या पोरीचा झोपेतच गळा आवळला आणि तिला वाड्यातील सगळी लोक झोपल्यावर गुपचूप शेतावर घेऊन आले आणि विहिरीत टाकलं. आत्महत्येचा शिक्का वठवलाय. इतकंच नाही तर गावातली लोक अजून एक गोष्ट सांगतात. सावकाराची पोर पोटोशी नव्हती आणि ना तिचा कोणी प्रियकर होता. लोक तर म्हणतात खुद्द सावकारानेच पोलिसांना पंचनाम्यात खोटं सांगायला लावलं, कारण त्याच्या पोरीचं एका खालच्या जातीच्या पोरावर प्रेम होतं. सावकाराची जात पाटील आपल्यापेक्षा कमी जातीच्या पोरीशी लगीन म्हणजे आपली इज्जत मातीत मिळाली म्हणून सावकाराने गावच्या पोलीस पाटलाला पैकं दिलं आणि असा खोटा बनाव केला. पण खरं सत्य काय हे कुणालाच ठाऊक नाही. आताशा लाकडं जळून गेली होती आणि लाकडाच्या चितेत जळून गेलेल्या प्रेताच्या हाडासारखा विस्तव धगधगत होता. त्यावर सर्वांनी हुरडा भाजून घेतला आणि मग त्या हुरड्याला किसलं, एका टोपात काढून घेतलं. त्यात हळद, मीठ, कांदा, चिवडा हे टाकून मिक्स केलं आणि सोबत आणलेले देशी दारूचे फुगे फोडले. ग्लासात ओतून त्यांनी देशी दारूचा एक घोट घेतला आणि हुरडा खायला सुरुवात केली. मग सर्वांनी रामदासला कांताचं पुढे काय झालं असं विचारलं. रामदासने दारूचा ग्लास तोंडाला लावला, कडवट घोट तोंडातून पोटात रिचवला आणि तोंड कसं तरी वाकडं करत एक मूठ हुरडा उचलून तोंडात टाकला आणि तो खात पुढे सांगू लागला. गावातली सांगतात सावकाराच्या पोरीनं
भर जवानीत आत्महत्या केली म्हणून तिचं संबंधीन पिशाचिनीत रूपांतर झालंय आणि तेच पिशाच्च त्या विहिरीत अतृप्तपणे भटकतंय. गावातल्या खूप साऱ्या वाटसरूंना तसा अदृश्य आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालाय, कारण त्यांनी तसा अनुभव घेतला. गावातल्या लोकांनी रात्री अपरात्री कामंतांच्या शेताजवळून जाताना विहिरीजवळ एका मुलीची पाण्यानं भिजलेल्या अवस्थेतलं शरीर पाठमोरं विहिरीशी उभं राहिलेलं पाहिलंय. त्यासहित कधी कधी आमुषा पौर्णिमेला त्या विहिरीतून पाण्यावर हातपाय आपटण्याचा, जसं काय कोणी बुडत आहे, वाचवा वाचवा असा स्त्रीचा आवाज ऐकू येतो. रामदासने असं म्हणत दारूचा घोट घेतला आणि तोंड वाकडं केलं. दारूची नशा प्रत्येकाच्या डोक्यावर हवी झाली. हिमतीचा रावण चढला आणि अशा या नशेत माणूस नेहमीच नको ते धाडस करत आला आहे. आणि तसंच झालं ना. आपला धनू पैलवान झटक्यात जागेवरून उठला. चल र, कांताला बघून येऊ. काय जवान होती ती, थंडीत कुडकुडत असेल बिचारी. सर्वांच्या डोक्यावर देशी फुग्याची हवा घुसलेली. आपल्या कृतीवर त्यांचं नियंत्रण नव्हतं. दारूच्या नशेने मेंदू बधीर झाल्यागत कृत्य करत होता. बाकीच्यांनी धनूला रोखायच्या ऐवजी सर्वच जण हो हो चला असं म्हणत दारूच्या नशेत झिंगत विहिरीपाशी आली. उजेडासाठी प्रत्येकाने एक जळतं लाकूड हातात घेतलं. धुक्याच्या पांढऱ्या पडद्याला चिरत तांबड्या आगीचा गोळा नाचवत ही सगळी जण त्या विहिरीपाशी पोचली. गोल काळ्या पाषाणी दगडांचा 2 फूट कठडा असलेली ती विहीर. विहिरीच्या अवतीभोवती सफेद धुकं वाहत होतं. असा भास व्हायचा का त्या गोल कठड्याच्या वाचलेल्या दैत्याच्या मुखातून ते धुकं बाहेर पडतंय. मनात भीतीचा विचार यायचा, आत्ताच त्या विहिरीतून कांताचं पाण्याने कुजून गेलेलं, माशांनी खाल्लेलं प्रेत वर आलं तर, आणि आपल्याला ओढून त्याने विहिरीत खेचून घेतलं तर. ए कांते, मी आलोय ग, ये बाहेर ये. धनूने हाक मारली आणि मरकट चाळे करत हसला. त्याच्या या वाक्यावर बाकीचेही दुजोरा देत हसू लागले. त्यांचा तो मरकट हास्याचा आवाज दूर दूरपर्यंत वाहत गेला. जणू त्या भटकत्या अतृप्त आत्म्याला तो संदेश पोहोचत असावा. धनूने हाक दिली आणि बाकी सर्वजण येड्या गबाळ्यागत हसू लागले. अशात संत्याने विहिरीच्या कठड्यापाशी येऊनच लघवी केली. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वाईट कृतीवर त्यांच्या हिमतीची सीमा परोत्परी वाढतच गेली आणि शेवटीला नको तेच झालं. चल धन्या, कांतासोबत लगीन कर गड्या, म्हणजे कसं ही इहीर, हे शेत सावकार तुला हुंडा म्हणून देईल. हा, संत्या पोटावर हात ठेवून खदाखद हसू लागला आणि बाकीच्यांनी सुद्धा तेच केलं. दारूचा अंमल इतका भयानक का धनूने ती गोष्ट लगेच मान्य केली आणि मस्करीत म्हणून त्याने जळती मशाल हाती पकडली आणि विहिरीला फेऱ्या मारू लागला. तदेव लग्नं सुदिनंत देव, तारा बलं चंद्र बलंत देव, विद्या बलं दैव बलंत देव, लक्ष्मीपते ते घ्रियुग स्मरामी, कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. केशव मंगलाष्टके म्हणू लागला. संत्या, रामदास हातात असलेला हुरडा अक्षता समजून प्रत्येक प्रदक्षिणेवर त्याच्या अंगावर फेकू लागले. जिवंतपणी पाहिलेली लग्नानंतरची स्वप्न, सुखप्राप्तीच्या इच्छा आकांक्षा, सर्व काही अपूर्ण असल्याने आत्मा अडकलेला होता. कांताचा आत्मा अतृप्तरित्या त्या विहिरीत भटकत होता, पण धनूच्या फेऱ्यांच्या क्रियेने त्या आत्म्याला पुन्हा संधी चालून आली. धनू आणि त्याचे मित्र, त्यांच्यासाठी हा फक्त मजा मस्तीचा कारनामा होता. पण धनूला कुठे ठाऊक, आपण ज्या विहिरीला फेऱ्या मारतोय ती नुसती विहीर नाही, तर कुणाच्या तरी मैतीची कबर आहे. कारण याच पाण्यात
कांताने दम तोडलेला. दारूच्या नशेत बुडालेला धनू हातात जळती मशाल घेऊन एक एक फेरा पूर्ण करत होता. केशवची मंगलाष्टकं सुरूच होती आणि प्रत्येक फेऱ्यासरशी काहीतरी घडत होतं. वारा थांबला, रात कीटकांची किरकिर थांबली, साऱ्या सृष्टीचा आवाज रोखला गेला आणि प्रत्येक फेऱ्यासरशी धनूचं डोकं हळूहळू गरगर करायला सुरुवात झाली. त्याच्या देहात काहीतरी विचित्र घडू लागलं. केशवने शेवटची मंगलाष्टकाची ओळ पूर्ण केली आणि सर्वांनी हातातील हुरडे धनूच्या अंगावर फेकले. तोच धनूच्या हातातील मशालीवरची जळती आग हवेच्या झोताने फडफडली आणि आगीचा एक भडका उडाला जात भस्कन विझली. धनूच्या साऱ्या शरीरावर एक हवेचा झोत आदळला. त्या झोताने त्याचं सारं शरीर थंडीने आखडलं. शरीरातील स्नायू, हाडं अगदी अजगराने पीळ द्यावा तशी गच्च होत गेली. धनूचं तोंड, डोळे विस्पारले आणि डोळ्यासमोर अंधारी आली. तो खालीच कोसळला. परंतु नकळत त्याचा उजवा हात विहिरीच्या पाशानी दगडावर आपटला, ज्यामुळे त्याच्या हाताला मुका मार तर बसलाच, पण जखम झाल्याने चांबडी फाटून रक्त बाहेर आलं. जणू विहिरीच्या पाषाणाला उर्फ कांताच्या कबरीला धनूच्या रक्ताचा मळवट भरला गेला. केशव, रामदास, संत्या तिघांनी मिळून धनूला रात्री त्याच्या घरी आणलं. त्याला असं बेशुद्ध अवस्थेत हातापायांना धरून उचलून आणल्याने तात्या आणि मुकीबाई दोघांच्या छातीत चर झालं. काळजीची एक रसरसती ठिणगी मनाला शिवून गेली. धनूला काय झालं असं या तिघांना त्याच्या आईवडिलांनी विचारलं. तेव्हा तिघेही घडलेली घटना काही सांगू शकत नव्हते. ते शक्यही नव्हतं. फुकटचा मार खावा लागला असता म्हणून सर्वांनी खोटं कारण सांगितलं. परत येताना वाटेत अचानक चक्कर आली. धनूच्या आईवडिलांचा सुद्धा या तिघांच्या बोलण्यावर लागलीच विश्वास बसला. हे तिघे का आणि कशासाठी खोटं बोलतील हा विचार त्या मायबापाच्या मनात आला नाही. नाहीतर तात्यांनी जरा खोदून विचारायची हिम्मत केली असती तर नक्कीच पुढे होणारी वाईट घटना थांबवून तिला आळा घालता आला असता. पण दुर्दैवाने म्हणा का नियतीच्या कुटील चालीने तसं घडलं नाही. रात्री बेशुद्ध झालेल्या धनूला सकाळी 11 वाजता जाग आली. रात्री घडलेल्या घटनेच्या नशेने अंग जरा अशक्त वाटत होतं. शरीर खूप काम केल्यासारखं, हात, पाय, छाती, कंबर ठणकत होते, दुखत होते. अंगात त्राणच उरला नव्हता आणि नजरेत एक अस्पष्ट अशी भीती दिसत होती. चेहऱ्यावर घाबरलेले भाव दिसत होते. छाती धडधड करत होती. धनूला जर कोणी विचारलं असतं, काय रे, कसली भीती वाटते, तर त्याला सांगता आलं नसतं का नक्की भीती वाटते तर कसली. कारण या भीतीला वाट नव्हती. एखाद्या अनोळखी वाटसरूसारखी ही भीती होती जिने धनूला झपाटलं होतं. संध्याकाळपर्यंत धनू अंथरुणात झोपूनच राहिला. दिवस मावळतीला आला. अंधार राजकाने शिंग फुकली आणि वातावरणात काळ्या अंधाराचा फौजफाटा गस्त घालत पहारा देऊ लागला. धनू डोक्यावर पांघरूण घेऊन झोपलेला, तर इकडे त्याच्या आईवडिलांची स्वयंपाकघरातली चर्चा त्याला ऐकू येत होती. त्याच्या आईच्या भाकरी थापण्याचा थप-थप आवाज येत होता. पण अचानक अंगावर तोंडावर पांघरूण होतं तरी अंगाला थंडी भरू लागली. सारा देह कुडकुडू लागला. असं वाटत होतं घरात नाही, कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी झोपलोय. पण अचानक इतकी थंडी वाढली कशी? घोंगडी आड झोपलेल्या धनूला आता इंद्रियाच्या संवेदनामार्फत एक विचित्र बदल जाणवू लागला. अंगावर जडपणा आला. घरात त्याच्या आईवडिलांचे येणारे चर्चेचे आवाज, भाकरी थापण्याचा आवाज थांबला. आणि आता पाण्याचा आवाज येत होता. समुद्राला जेव्हा भरती येते आणि लाट वेगाने
किनारपट्टीवर धावत येते तेव्हा जो घातकी आवाज येतो तसा आवाज. घोंगडीआड झोपलेल्या धनूला हे सर्व बदल जाणवत होते. तसे त्याने डोळे उघडले आणि आपलं सारं शरीर, फक्त शरीरच नाही तर खाट, होय खाट, पाण्यावर तरंगणाऱ्या होडीसारखी मागे पुढे होत होती. या घडणाऱ्या घटनेने धनूची गाळण उडाली. त्याने झटपट तोंडावरून घोंगडी बाजूला केली आणि जे दृश्य दिसलं त्या दृश्याने धनूची नजर विस्पारली. तोंड विचकलं, चेहऱ्यावर भयाची लाली चढली, मणक्यातलं हाड आणि हाड गंज लागल्यासारखं जाम झालं. हालचाल करता येईना, जणू लकवा मारला. पण ते दृश्य होतं तरी काय? धनू कांताच्या विहिरीच्या आत होता. विहिरीतल्या अंधारापेक्षा गडद काळ्या पाण्यावर त्याची खाट तरंगत होती आणि त्या पाण्याने तिला झटके बसत ती उजवीकडून डावीकडे हलत होती. धनूने आजूबाजूला पाहिलं. तो विहिरीच्या कठड्यापासून 5 फुटावर होता. विहिरीच्या वर्तुळाकार मुखातून वर पाहता काळं आकाश, लाल रंगाचा श्रापित लाल चंद्र उगवलेला दिसत होता. ए ए आहे, ए आहे बाबा, अरे कुणी हाय का नाही? मला विहिरीतून बाहेर काढा. धनूने चादर बाजूला सारली, खाटेवर उभा राहिला आणि खाटेवरून उड्या मारत कठड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात विहिरीतून बुडबुड असा आवाज यायला सुरुवात झाली आणि विहिरीतलं पाणी उकळू लागलं. त्याची उष्ण पांढरी वाफ पाण्यातून निघाली. मोठमोठे बुडबुडे बाहेर पडू लागले. धनू ज्या खाटेवर उभा होता त्या खाटेला कोणीतरी हलवल्यासारखी ती हलू लागली आणि त्याचा तोल जाऊ लागला. धनू धप असा आवाज करत पाण्यात कोसळला. पाण्यात हातपाय झाडू लागला. ए ए धन्या, धन्या. धनूच्या कानावर ओळखीची साद आली. ती हाक कानातून थेट मेंदूत घुसली आणि बंद डोळ्याच्या पापण्यांना उघडण्याची आज्ञा मिळाली. धनूने खाडकन आपले डोळे उघडले आणि स्वप्नातून जागा झाला तर तो खाली जमिनीवर होता आणि खाट बाजूला उभी होती. अंथरूण एका बाजूला पडलं होतं. त्याच्या उघड्या पापण्यांना प्रथम तात्या आणि आई आपली काळजी करताना दिसले. तोच अचानक त्याच्या पोटात मळमळ व्हायला सुरुवात झाली आणि बाजूलाच त्याने पाण्याची उलटी केली. एकाच उलटीत त्याने कळशी भरेल इतकं पाणी पोटातून बाहेर काढलं. त्या पाण्याने खालची शेणाने सारवलेली सारी भुई भिजून ओली झाली आणि धन्या परत बेशुद्ध झाला. घडलेली क्रिया मानवी मेंदूतील विचार करण्याच्या क्षमते पलीकडे होती. दिवसभर धनूने फक्त 2 ग्लास पाणी आणि तांदळाची पेज घेतलेली. मग कळशीभर पाणी त्याच्या पोटात आलं कुठून? घडणाऱ्या घटनांनी एकुलत्या एक मुलाच्या काळजीपोटी म्हाताऱ्या आई वडिलांचा जीव टांगणीला लागला. धनूचे मित्र त्याला भेटायला यायचे, पण कोणीही विहिरीवर घडून गेलेल्या घटनेबद्दल चकार शब्दही काढला नाही आणि हीच मोठी चूक केली. सत्याला जितकं लपवाल तितकंच असत्य रुजत जातं आणि त्याच्या शक्तीची मर्यादा वाढते. तसंच काहीसं घडू लागलं. जी अनामिक अदृश्य शक्ती धनूच्या मागे आलेली तिने आता साऱ्या घरात स्वतःचं अस्तित्व दाखवून वेगवेगळ्या घटना घडवायला सुरुवात केली. घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून धनू भांडण करू लागला. तात्या आईच्या अंगावर अक्षरशः धावून जाऊ लागला. 1-2 वेळेस तर त्याने मर्दपणाची सीमा ओलांडली आणि आई वडिलांवर हात उचलला. पण भांडण होऊन अर्धा पाऊण तास उलटला का त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप व्हायचा. आपण असं का केलं हे लक्षात येत नसायचं. इकडे त्याच्या आईचं घराच्या कामात मन लागत नव्हतं. इतकंच नाही तर देवाची पूजा अर्चा सुद्धा बंद झाली. असं म्हणतात, ज्या वास्तूत अनामिक शक्ती असते त्या घरातील व्यक्तींच्या मनावर वाईट ऊर्जेचा प्रभाव पडला जात सारं शरीर आळशी होतं आणि त्या आळसाला बळी पडून तिथे देवाचार घडत नाही.
देवाची पूजा अर्चा होत नाही. त्या शक्तीच्या असण्याने ती वास्तू भकास मलिन होते. घरात संध्याकाळीच नाही तर भर दिवसा सुद्धा काळोख वाटायचा आणि काळोखात ते दबा धरून बसलेलं असायचं. त्याच्या अदृश्य अस्तित्वाची चाहूल वावरताना प्रत्येक ठिकाणी जाणवायची. घरातली एक आणि एक खोली अंधारात बुडालेली असायची. रात्री अपरात्री जेवण घरातली भांडी वाजण्याचा आवाज यायचा. त्या आवाजात हलकीशी हसण्याची खसखस जाणवायची. मध्येच अपरात्री मांडणीवर ठेवलेलं भांड अचानक काळजात चर करत मोठा आवाज करत पडायचं आणि त्याच वेळेस अंगावर गोधडी घेऊन झोपलेलं असताना घराच्या दरवाजासमोर पाठमोऱ्या अवस्थेत काहीतरी हलक्या पावलांनी फेऱ्या मारायचं, मरकट आवाजात हसायचं आणि मध्येच गुरगुरण्याचा आवाज बाहेर पडायचा. दिवसा जेवणघरातील खोली अंधाराने भरलेली तर असायचीच, पण त्या अंधारात हलकासा गारवा जाणवायचा आणि हा गारवा इतका गडद व्हायचा का अक्षरशः थंडीने दात वाजायचे. मुकीबाई घरात एकट्या असल्या का आपल्या सुखाचा संसार अचानक तुटू लागलाय, गोड कुटुंबाला कुणाची तरी नजर लागलीये म्हणून सर्वांपासून लपवत डोळ्यातून अश्रू गाळायच्या. असाच 1.5 महिना झाला. घरातील देवाभोवती दिवा लागायचा आता पूर्ण बंद झाला. देवाचे फोटो धुळीने माखले. आजूबाजूला जळणाऱ्या अगरबत्तीची राख जशीच्या तशी पडलेली दिसत होती. एकंदरीत देवघर अस्वच्छ झालं आणि त्यासहित दिवसभर घरात वावरताना विचित्र भास सुरू झाले. 24 तास आपण कुणाच्या तरी नजरेखाली वावरतोय असं वाटायचं. पाठमोऱ्या अवस्थेत जेवण बनवताना कुणीतरी मागे बसलंय आणि एकटक आपल्याकडेच पाहतंय असं जाणवायचं खरं, पण मागे वळून पाहिल्यावर नजरेला काय भयान दिसेल याचा विचार करूनच अंगावर काटा यायचा. तरी मागं पाहिल्यावर मात्र कुणीच नसायचं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे या 1.5 महिन्यात धनू शरीराने फार खंगून गेला. जणू त्याला आतून कोणीतरी वाळवी लागल्यासारखं पोखरलं असावं. इतकं का त्याचं पैलवानाचं शरीर आता दारुड्यासारखं पोकळ झालं. चेहऱ्यावरचे तेज निघून गेले. डोळे चिनी गोटीसारखे लहान झाले. गालाच्या जागी खड्डे झाले आणि त्याच्या अंतर्वस्त्रावर रोजच वीर्याचे डाग दिसू लागले. दिवसावर दिवस ढळत होते, पण रात्र झाली का भीतीचा उच्चांक अजूनच वाढायचा. अशात एके दिवशी मध्यरात्री 2 वाजता मुकीबाई शांत झोपल्या होत्या. त्यांच्या त्या 2 बंद डोळ्यांच्या आड एक स्वप्न सुरू झालं होतं. मुकीबाई एका उंच कट्ट्यावर उभ्या होत्या. वर तांबडं आकाश होतं. त्या आकाशातून मोठमोठी विचित्र आकाराची जनावरं उडत होती. खाली तांबडसर प्रकाश पडला होता. पण आश्चर्याची बाब अशी का आकाशात सूर्य कुठेच दिसत नव्हता. अवतीभोवती जिकडे नजर जाईल तिकडे काळी सडसडीत वाळू होती. चिखलात जनावरं पडून कुजून मेलीत असा वास पसरलेला. 4 दिशेला ज्वालामुखीच्या नद्या वाहत होत्या. ती जागा जरी मन आणि वातावरण भकास करणारी असली तरी त्या जागेत एक अकालनीय गारवा, उष्ण धग आणि स्मशान शांतता होती. त्या पूर्ण इलाक्यात हवेचा मागामूस नव्हता. जणू निसर्गाची सुद्धा त्या जागेवर यायची हिंमत नसावी. मुकीबाई जागेवर उभी राहून गोल गोल बिंगत सगळीकडे पाहत होती. तोच अचानक घुंगरांचा आवाज कानावर आला. मुकीबाईंनी घुंगराच्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. तसा त्यांच्या नजरेला 20 पावलावर एक गडद काळ्या कुट्ट रंगाचा रेडा उभा दिसला. रेड्याच्या गळ्यात घुंगराची माळ होती. त्याचाच ठण ठण असा आवाज येत होता आणि त्या रेड्याच्या लुकलुकत्या लाल डोळ्यांच्या कडा मुकीबाईकडे पाहत होत्या. त्याच रेड्यावर एक काळीशार 7 फूट उंचीची आकृती होती.
त्या आकृतीचे विस्तवासारखे 2 चकाकते डोळे सोडले तर सारं शरीर काळकुट्ट होतं आणि ते ध्यान एकटक मुकीबाईकडेच पाहत होतं. ना काही बोलत ना हुंकार काढत होतं. तो रेडा मोठ्याने हंबरला आणि त्याच्या तोंडातून अक्षरशः भम असा खर्जातला भयंकर आवाज बाहेर पडला. गळ्यातील घंटा वाजवत ते ध्यान मुकीबाई जवळून चालत गेलं आणि तेव्हा मुकीबाईला त्या रेड्याच्या शेपटीला एक लोखंडाची साखळी बांधलेली दिसली, ज्या साखळीची जोड धनूच्या हाताला बांधलेली आणि त्याला जमिनीवरून नग्न फरफटवत तो रेडा घेऊन जात होता. खालच्या दगडांनी त्वचेला फाडून जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमातून लाल रक्त बाहेर पडत होतं, ज्यामुळे धनू मोठमोठ्याने ओरडत रडत विवळत होता. मुकीबाई मात्र हतबल होऊन जागेवर उभी राहून हे दृश्य पाहत होती. त्यांनी खाडकन डोळे उघडले. हे असलं भयंकर स्वप्न पाहून त्यांचा चेहरा भीतीने घामजला, घसा कोरडा पडला, छातीचा भाता वर खाली होऊ लागला. अशात एक नजर त्यांनी आपल्या लेकावर टाकली आणि पुन्हा छातीत चर झालं, कारण धनू जागा झाला होता आणि त्याची नजर एकटक छतावर खिळलेली. ओठांची हालचाल होत होती, हलकासा आवाज निघत होता. ती आली, मला न्यायला आलीये, मी चाललो मी आलीये मला न्यायला, असं काहीतरी पुटपुटत होता. अशा कित्येक रात्री मुक्कीबाईंनी त्याची ही पुटपुट ऐकली होती. त्यांच्यासाठी आज हे काही नवं नव्हतं, म्हणूनच मुक्कीबाईंनी त्याच्यावर एवढं काही लक्ष दिलं नाही आणि त्या पुन्हा एकदा झोपी गेल्या. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं, धनूचे शब्द धनूचा काळ बनून आलेत आणि ते खरे ठरणार होते. सकाळी 7च्या दरम्यान तात्यांचा मोठ्याने धनू असं ओरडून हंबरडा फोडून रडण्याचा जेव्हा आवाज आला, त्या आवाजाने मुकीबाई एकदम जाग्या झाल्या. 2 मिनिटं झोपेतून उठल्यावर डोकं ताळ्यावर येऊन दिलं आणि जसजशा घटना समजू लागल्या त्यांच्या डोळ्यातून आसवं बाहेर पडली. शेवटी ती घटना खरी ठरली. दारात यम आला का आजूबाजूच्या डोळ्यांवर झापड पडतेच आणि ती झापड मुकीबाईच्या डोळ्यावर रात्री पडली. पण आता समोर खाटेवर धनूचं अस्तव्यस्त अवस्थेत प्रेत पडलेलं, कमरेखालची पॅन्ट गुडघ्यावर आलेली, मांड्या उघड्या पडलेल्या, प्रेताचे दोन्ही सताड उघडे डोळे माळ्यावर खिळलेले, तोंडाचा आव असलेला, चेहरा पांढरा फट्ट पडलेला. असं वाटत होतं का मरताना काहीतरी भयानक छाताडाची यंत्रप्रणाली बंद पाडणारं अघोरी जीवघेणं दृश्य पाहिलं असावं. दुपारपर्यंत प्रेताचे सर्व धर्मविधी पार पडले. प्रेत जाळलं गेलं. 10वं 13वं झालं आणि या घटनेला 6-1 महिने होऊन गेले. 6 महिन्याने गावात मरीआईची जत्रा भरली. त्या जत्रेत मुकीबाई देवीच्या दर्शनाला गेलेल्या. दर्शन करून मागं फिरत असताना त्यांना तिथं एक अघोरी बसलेला दिसला. मुकीबाई त्यांच्या जवळ थांबत अश्रू गाळत म्हणाल्या, बाबा, माझा एकुलता एक लेक गेला हो, पण का, कशानं, या प्रश्नाचं उत्तरच मिळेना. आम्ही दोघं त्याचे मायबाप रोज जीवाला खातो, पण हे कोडं काही सुटना. तुम्हाला काही दिसतंय का बघा ना बाबा, आमच्याकडून अशी काय चूक घडली ज्याने देवानं आमच्या तोंडाशी आलेला घास काढून घेतला, आम्हाला बी कळू द्या. असं म्हणत रडत मुकीबाई त्यांच्यासमोर दक्षिणा ठेवू लागली. त्यावर अघोरी बाबाने हात वर करत इशाऱ्यानेच ती नाकारली आणि नाव सांग लेकाचं असं म्हणाले. धनुनाथ राकटे असं मुक्ताबाईने सांगताच अघोरी क्षणभर थबकला आणि मग त्याने एक धक्कादायक गोष्ट सांगितली जी मुकीबाईंना माहिती नव्हती. त्या जटाधाऱ्याने सांगितलं, 6 महिन्या अगोदर तुझं पोरग, त्याचे मित्र शेतावर हुरडा पार्टीला गेलते ना. दारू पिऊन नशेत सर्वांनी आत्म्याची मस्करी केली.
एक जण त्या इरीवर मुतला सुद्धा. आणि तुझ्या पोरानं इरीत मेलेल्या त्या कांताच्या भटकत्या आत्म्याबरोबर लग्न केलं. मग तिची अतृप्त संबंधीन आत्मा तुझ्या पोराच्या मागे लागली. तुझ्या पोराच्या स्वप्नात जाऊन तिने त्याचा उपभोग घेतलाय. इतका का त्यानेच तो खंगून गेला. म्हणून तर दर रात्री त्याला स्वप्नदोष व्हायचा. त्या रात्री तू ज्या रेड्यावर बसलेला काळा आकार पाहिला तो काही साधासुद्धा आकार नव्हता. नरकातला यम होता. तो तुझ्या पोराची घटिका भरली म्हणून त्याला न्यायला आलता. आणि अजून एक उद्या रातच्याला मरणार आहे. तो अघोरी इतकं सांगून तडक उठला आणि घाई असल्याप्रमाणे निघून गेला. ही माहिती ऐकून मुकीबाई सुन्न झाल्या. आणि ठरल्याप्रमाणे खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तात्यांकडून मुकीबाईंना कळालं संत्याने गावाबाहेरच्या चिंचेवर काल रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली. जे ऐकून मुकीबाईंच्या काळजात चर झालं. पण आता खूप उशीर झाला होता. सगळंच हातातून निसटून गेलं होतं, अगदी धनूही. त्यानंतर धनू गेल्यावर गाव शांत झालं. पण कामंतांची विहीर कधीच शांत झाली नाही. म्हणूनच मित्रांनो, अतृप्त आत्म्याची, त्या काळ्या दुनियेतील अदृश्य अस्तित्वांची कधीच मस्करी करू नका. ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही उगाच त्यांना चेष्टेचा विषय बनवू नका. काय माहीत त्यांचा राग कधी कोणावर भारी पडेल. कारण दारूच्या नशेत, हसण्याच्या थट्टा मस्करीत जेव्हा माणूस सीमारेषा ओलांडतो तेव्हा देव नाही तर काळ स्वतः उत्तर द्यायला येतो. म्हणून सावध रहा. काळी जादू, टोटके आणि भटकत्या आत्म्यांचा खेळ या तोपर्यंतच कथा वाटतात जोपर्यंत त्या आपल्या घरापर्यंत येत नाहीत. तुमच्या माहितीतही तुमच्या गावात असं कुठलं शापित ठिकाण आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नये. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.